वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जाधव स्पोर्ट्स आयोजित बहुजन विकास आघाडी चषक अगदी आपण बघू शकता तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये दोन दिग्गज संघ ज्याने आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स करून दाखवलाय आणि गोरसाई ब संघाचं नाव अगदी म्हणायचं झालं तर टेनिस क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जात आहे आणि तोच संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पवन केने अँड ऑल टीम. सूरज केने यांना सुद्धा आपण बघू शकता एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. मेघराज यांना सुद्धा आपण बघताय. तदनंतर बघायचं झालं तर राहुल यांना सुद्धा आपण बघू शकताय मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. ही संपूर्ण टीम एक पंच हवाय स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. संतोष पिन्या आपणास विनंती करतोय की आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं या मॅच करिता. प्लीज थोडंसं सहकार्य करायचं आहे. चला चेंडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फेकावायचा आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि संदीप सांबरे ब्रदर्सची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झाले. तर गोलंदाजी ट्रॅकवर A1 पवन ज्याची फॅन फॉलोईंग इंस्टाग्राम असो युट्यूबच्या माध्यमातून त्याचं ते सॉन्ग असो आणि टेनिस क्रिकेटमध्ये त्याची ती फलंदाजी गोलंदाजी खूप सुरेख पद्धतीने तोच पवन केणे आज आपण बघू शकता वसई तालुक्यामध्ये दाखल झालाय आणि गोरसाई ब सारखा संघ एक दादा संघ म्हणून गणला जातोय. स्टार्ट ऑफ मॅच सामन्याला होते सुरुवात. इथून आपण बघायचं झालं तर दोन्ही संघांना आपण देतोय शुभेच्छा. चला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेसाठी प्लीज एक पंच यायचंय विनंती करतोय. संतोष पिना या ठिकाणी आपण बघू शकतायत. यानंतर त्यांचा सुद्धा सामना खूप सुंदर पद्धतीने मोफस वसेवाडा या संघाशी मात्र गोकिवरे हा संघ. यानंतर होणारा सामना 2 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू अप्रतिम लाईन लेंथ हार्ड लेन स्पॉटवर यूज केला गेला. ऑर्थोडॉक्स शैली गोलंदाजी करण्याची A1 पवनच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने पहिला चेंडू डॉट बॉलच्या रूपाने पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पुनरावृत्ती बघायला मिळाली. जणू काही ऍक्शन रिप्ले बघायला मिळाला की काय. खूप चांगली गोलंदाजी होत आहे. निलेश सांबरे रेडी राहावं लागेल प्रत्येक चॅलेंज करिता. एक धाव कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावीकरिता कॉल आहे. वेगाने फेकी झाले त्या ठिकाणी. सूरज केने वेगाने पुढे सरसावले होते. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. पहिली धाव या ठिकाणी बॅटच्या साह्याने येत असणारा मोठी फॅन फॉलोईंग असणारा संघ गोरसाई ब सारखा संघ या अगोदर मात्र नामुष्की उडावली होती. अगदी म्हणायचं झालं तर तो सामना टायच्या रूपाने समाप्त झाला. म्हणून मी म्हटलं की प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्या धावेच्या जोरावर मात्र पुढे चाल मिळाली. नुसती चाल मिळाली तर दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळाली. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले आणि तिथून तेजल 11 वालिव या संघाशी 2 हात करतायत. यावेळेस जास्तीत जास्त बाउन्स अतिरिक्त उसळी बघायला मिळाली. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. जास्तीत जास्त डोक्याच्या वरनं मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 फॉर द ओव्हर असा इशारा सुद्धा दिला जाईल. एक अतिरिक्त धाव मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 3 रन्स ऑन कार्ड. ड्राईव्ह केला गेलाय. सुंदर फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत पोहोचतायत. आता मात्र डोंडो रे साजना. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं तोपर्यंत मात्र या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि तिहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत प्रदीप दर्शवतायत 5 या अंकांवर. 6 धावा या स्कोर कार्डवर. 6 रन्स ऑन कार्ड. संदीप सांबरे मागील सामन्यामध्ये काय अफलातून फलंदाजी 5 षटकार विश्वनाथ जाधवच्या अगेन्स्ट ठोठावण्याचा मान मिळवला. कुठेतरी मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने हा रेकॉर्ड घडला गेलाय. चांगली डिलिव्हरी. यावेळी चांगला डब्बा पवन केनेच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू सुद्धा सर्रास वेगाने टाकला गेलाय. अतिशय वेगाने. आणि म्हणायचं झालं तर ते गाणं आठवलं एक हिंदी चित्रपट मधील हाल कैसा है जनाब का. एक गोलंदाजाच्या माध्यमातून विचारले गेले फलंदाजाला. इथून चांगली क्वालिटी दर्जाची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. सुपर गोलंदाजी पवन केनेच्या माध्यमातून आणि पहिलं षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तेजल 11 वालिव हा संघ जाऊन पोहोचलाय
6 या अंकांवर. शेवटचा अंतिम षटक सूरज केणेच्या माध्यमातून आपण बघू शकतात. या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा हकदार सुद्धा राहिला गेला होता. इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सूरजला सुद्धा हाताळणं गरजेची गोष्ट असेल. शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. सुरेख लेन व्हाईट यॉर्कर हे ब्रह्मास्त्र आहे आणि आतापर्यंत ॲक्युरेसी दर्शवले गोरसई या संघाने. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये चेंडूला पळवलंय. एक धाव कंप्लीट झालाय. वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. एक धाव मिळतंय. दुसऱ्या धावेकरिता मात्र फोर्स झालेत, परंतु फेकी थोडीशी स्क्वेअर. परंतु सूरज केणे आहे. ॲथलेटिसिझम हा मात्र ओळख आहे सूरज केणे याचा. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर 8 या अंकांवर. एक मोठा फटका जर इथून आला तर कन्व्हिन्सिंग टोटल पर्यंत पोहोचेल, परंतु त्या टोटल पर्यंत पोहोचण्याकरिता तुम्हाला योग्य त्या पद्धतीने फलंदाजी होणं गरजेची गोष्ट आहे. व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेचा सहारा सुद्धा मिळेल. 2 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर जॉईंट होतील. धावफलक जाऊन पोहोचले 10 रन्स ऑन कार्ड. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. संदीप सांबरे पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. त्याच पद्धतीची चुकी बघायला मिळाली. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं गेलंय. एक धाव यावेळेस अतिरिक्तच्या स्वरूपाने म्हणजेच बाईच्या स्वरूपाने जॉईंट होईल स्कोर कार्डवर आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 11 या अंकांवर. चांगली गोलंदाजी सूरज केणेच्या माध्यमातून. बॅटची एज लागलाय. A1 पावन चेंडू पर्यंत झेपावले होते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये आणि एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 12 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. एक मोठा फटका धावफलक 20 पर्यंत पोहोचण्याकरिता सहकार्य होईल. तो फटका संदीप सांबरे खेळेल की निलेश सांबरे पुन्हा एकदा. सूरज वेग भन्नाट अतिशय सुरेख पद्धतीने. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. निलेश स्ट्राईक घेण्याच्या मात्र प्रयत्नामध्ये होता. धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद व्हावं लागेल. शेवटचा अंतिम चेंडू असेल. चला नव्याने फलंदाज प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. शेवटचा अंतिम चेंडू. धावफलक 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन कार्ड. 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. सूरज काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर डॉट बॉल. दुसरा चेंडू 2 धावा. तिसऱ्या चेंडू वाईड आला त्यावर 1+1. तदनंतर डॉट बॉल. तदनंतर सिंगल आणि पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने खेळाडूला बाद म्हणजेच डॉट बॉल. फैजान नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तो राहील नॉन स्ट्राईक एंडला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. सूरज केणे पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटच्या अंतिम चेंडूवर बॅटची एज तर लागली होती. एक धाव कंप्लीट झालंय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि इथे एकेरीच्या साह्याने फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त होत आहे. खूप चांगली गोलंदाजी गोरसई ब या संघाने. आता मात्र तो गोरसई ब संघ कुठेतरी पाहायला मिळतोय जो पहिल्या फेरीमध्ये हरवला होता. बॅक ऑन ट्रॅक. 13 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 14 धावेंचा पाठलाग हा करावयाचा आहे आणि 14 धावांचा पाठलाग बघायचा कशा पद्धतीने होईल या आपण नाणेफेकीच्या दिशेने वळूयात. चला मोफस वसईपाडा संघाचा कर्णधार या आणि गोखिवरे संघाचा कर्णधार. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. रनचेस ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा लागल्यात. 14 धावेंचा पाठलाग हा करावयाचा आहे. बघायचा हा 14 धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा जाधव स्पोर्ट्स आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2024. चला मोफस वसईपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी भावेश उपस्थित आहे. गोखिवरे संघाचा कर्णधार. आजच्या दिवसाचा एक गाव एक संघाचा पॅनल आपण बघितलं. उद्याच्या दिवसामध्ये आपण बघू शकतात ओपन गट युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला बघतात त्यांच्या माहितीकरिता सुद्धा उद्याच्या दिवसामध्ये धावणी स्पोर्ट्स हा पहिला सामना होईल. टीम 94 या संघाशी खेळताना बघायला मिळेल ओपन गटातून. तदनंतर कार्तिक 11 काजूचा संघ उद्याच्या दिवसामध्ये हंशिदा स्पोर्ट्स या संघाशी 2 हात करणार आहे.
तदनंतर तिसरा सामना होईल शिवान स्पोर्ट चॅलेंजर सदानंद स्मृती कामन. शिवान स्पोर्ट चॅलेंजर म्हणायचं झालं तर प्रथमेश ठाकरे यांचा संघ उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी दाखल होईल. तदनंतर सदानंद स्मृती कामन अगदी हा संघ सुद्धा आपण बघू शकता उद्याच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल. तदनंतर एनसीबी बॉईज नालासोपारा सुमित ढेकले NSP बॉईज सुमित ढेकले यांचा संघ उद्याच्या दिवसामध्ये आणि तदनंतर NB स्पोर्ट्स उत्तन चा संघ आपल्याला बघायला मिळेल. मॅकविलन गोविंद यांचा संघ उद्याच्या दिवसामध्ये 2 हात म्हणजेच हे ओपन गटाचं फॉर्मॅट उद्याच्या दिवसामध्ये 14 धाब्यांचा पाठलाग करावायचा आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. A1 पवन स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला एक क्लासिकल फलंदाज विस्तार सूरज केणे. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होत आहे. सलमान या ठिकाणी उपस्थित झालेत. नाणेफेकीचा कॉल अगदी केला जाईल दोन्ही संघादरम्यान. 14 धाब्यांचा पाठलाग करावायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस सुसज्ज झालाय. पहिला चेंडू चांगल्या लाईनवर टप्पा पडला गेलाय. पाऊस आलाय म्हणजेच याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील तेजल 11 वालिवचा संघ, कारण की या खेळपट्टीवर पाऊस आल्यानंतर फलंदाजी करणं खाऊ गोष्ट नाहीये. बॅकफुटला गेले, चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केले. या स्ट्रोकला 1 धाव कंप्लीट झालाय. थोडेसे स्लो झाले क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी बघायचं झालं तर या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. संदीप सांबरे हाच तो गोलंदाज ज्याने या स्पर्धेतील एकमेव मेडन विकेट ओव्हर फेकलेली आहे. तोच गोलंदाज आज एक फॉर्मॅट मधनं आपल्याला बघायला मिळतोय. निलेश सांबरे एकमेव फलंदाज ज्याच्या बॅटमधनं तब्बल 60 धावा बघायला मिळाल्या कालच्या दिवसामध्ये. तो सुद्धा याच संघातून बिलॉंग करतोय. चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतात गोलंदाजी करावी लागेल. मुबारक याला आपण बघू शकता शॉर्ट कव्हर पॉइंटला यावेळेस आणलं जात आहे. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे, परंतु यू वेट म्हणून सांगितले सूरज केणे याने. रिक्स घेण्याचा प्रयत्न नाही आहे. 14 धावेंचा पाठलाग हा करावायचा आहे. आतापर्यंत 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पावसाचं आगमन सुद्धा झालंय. संध्याकाळचं सत्र यानंतर 2 दिग्गज संघांदरम्यान लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. प्ले अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या बघायला मिळतोय. डॉट बॉल म्हणून पावसाच्या रिमझिम सरी कोसळत होत्या तेवढा ठीक होता, परंतु आता आपण बघू शकता पाऊस वेगाने कोसळायला लागलाय आणि याचाच बेनिफिट या ठिकाणी घेताना बघायला मिळतील का. ऑन साईडला इनटू द गॅप चेंडूला वळवलंय. पंच आपल्यापर्यंत सिग्नल पोहोचवतायत. यस इट इज अ 4 रन. 4 धावा. चौकाराची मोहर आणि चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 7 रन्स ऑन कार्ड. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर अप्रतिम पिक केलं. थोडंसं लाईन यावेळेस पुढच्या म्हणजे समोरच्या दिशेने बघायला मिळाली. स्ट्रॉंग झोन मध्ये मिळाला. ऑन साईडला ड्राईव्ह केलं. सूरज केण्याने नेहमीच क्लासिकल फलंदाजी करिता ओळखला जातो तो सूरज केणे. मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग धाव ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न टॅप केला. या चेंडूला 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावीकरिता कॉल आहे. वेगाने धावत पळत सुटले. डेंजर झोन कडे. कलेक्शन चूक नाहीये. बराच लांबने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला होता. कलेक्शन मात्र जर झालं असतं तर तू मेहमे बघायला मिळाली होती. 2 धाव मिळत आहेत. दुहेरीच्या साह्याने षटकाची होते समाप्ती. 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. म्हणजेच विजयी होण्याकरिता 5 धावेंचं लक्ष इथून समोर असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 चेंडू आणि 5 धावा. बघायचं झालं तर इथून सेकंड स्पेलमध्ये कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल. संदीप सांबरे विचार विनिमय करतायत. बघायचं झालं तर इथून कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली जाईल. मुबारक मात्र असेल की दुसरा गोलंदाज. 5 धावेंचं लक्ष समोर असेल. येणारे चेंडू आहेत 6. मुबारक शेवटचं अंतिम षटक हाताळणीकरिता गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज झालाय. 5 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. तेजल 11 वालिवचा संघ अगदी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. इथून चांगल्या पद्धतीची फलंदाजी बघायला मिळाली नाही, परंतु आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून वर्चस्व दाखवलं. गोरसाईबचं नाव का एवढं मोठं आहे ते डॉमिनेशन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. यावेळेस पंच वळतायत, फ्लाय करतायत. वाईट चेंडू असेल. मार्जिन ऑफ एरर. लाईन बिलॉंग टू द अंपायर सातत्याने आपण म्हणत आलेलो आहोत. वाईड येतोय. 4 धावेंचं लक्ष. स्ट्रॉंग फिनिश केलं जाईल 11 पवनच्या माध्यमातून. स्टायलिश फिनिश. सुपर. आणि आजच्या दिवसातून अंतिम फेरीमध्ये मात्र प्रवेश करणारा पहिला संघ तो आहे SP बॉईज. गोरसाईब हा संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू.
आणि थँक्यू सो मच तेजल 11 वालिव संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगला खेळ दाखवलात, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. चला नेक्स्ट मॅच प्लीज. बघा बॅड लाईट हळूहळू समोर येत आहे, म्हणून आपण थोडंसं सहकार्य करा. चला त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे ही विनंती करतोय. चला क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता प्लीज चला थोडीशी घाई करा, लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे.